महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. संस्कारी सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे संस्कार काय आहे हे गेले 4 वर्ष महाराष्ट्रानं अनुभवलं. तुम्ही जनतेला कुत्रा म्हणताय, जनतेला भाडेके तट्टू म्हणताय. याच कुत्र्यांना हाडं टाकून तुम्ही मतं घेतलीत का? आणि या जे भाडेके तट्टू आहेत, या भाडेके तट्टूंना विकत घेऊन तुम्ही सत्तेवर आलात का? देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सुलतानासारखे वागताय. सुलतान, मोगल काळातले सुलतान असे वागतात. आणि सुलतानाच्या विरुद्ध कोणी जनतेनं आवाज उठवला की त्याला ते कठोर शिक्षा द्यायची. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आणीबाणी घोषित केली. आणीबाणी, जनतेच्या कराच्या पैशातून एक प्रकल्प निर्माण करायचा, राबवायचा. त्याच्यामध्ये मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीनं तो प्रकल्प पुरा करायचा. हे जनतेच्या पैशातले 200-500 कोटी रुपये खिशात घालायचे. मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा, टीव्हीचे कॅमेरे लावायचे, आमच्यासारखं कोणीच नाही असं सांगायचं. आणि आम्ही नसतो तर प्रकल्प झालाच नसता वगैरे निवेदनं करायची, जनतेला मूर्ख बनवायचे. आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो, जनतेच्या कराचा पैसा अशा प्रकारे भगदाडं पडतात आणि त्यावर जर जनता व्यक्त झाली, मग ते समाज माध्यमांवर असेल, वृत्तपत्रात असेल, टी व्हीला असेल, तर जनतेला भाडेके तट्टू, डॉग्स, कुत्रे असं म्हणून त्यांची चेष्टा करायची. हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकतं. हे सुलतानाचं राज्य आहे. आणि सुलतानाबरोबर आजूबाजूला त्यांचे जे निजाम आहेत सगळे, ते फिदी टाळ्या वाजवत होते, काल बाकं वाजवत होते. लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ही सुलतानशाही आहे. म्हणे महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहाने रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं. आणि खान तशी माती, त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस. काय बदनामी केली महाराष्ट्रात? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्राची? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयानं. ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा. महाराष्ट्रातले आमदार खासदार 50-50 कोटीला विकले आणि विकत घेतले. ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही? तुम्ही आमदार खासदार विकत घेत असताना आणि त्याच्यावर सरकार बनवलं, यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असं मला वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे मालवणला कोसळतो भ्रष्टाचारामुळे, ही काय या राज्याची बदनामी नाही? असे किती उदाहरण आम्ही तुम्हाला द्यायचे की तुम्ही या राज्याची रोज बदनामी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. तो भगतसिंग कोश्यारी होता इथे राज्यपाल, महात्मा फुल्यांपासून शिवाजी महाराजांपर्यंत त्याने जी वक्तव्य केली बदनामीकारक, आणि तुम्ही त्याचं समर्थन करत होतात. शिवरायांच्या बदनामीचं, महात्मा फुल्यांच्या बदनामीचं, डॉक्टर आंबेडकरांच्या बदनामी, जी काय महाराष्ट्राची बदनामी नाही. मिस्टर फडणवीस यांना वैफल्य आलंय, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, निराश आहे, ते गोंधळलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जितके दिवस आपण या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी राहतोय, तितके दिवस ते फावडे घेऊन बसलेले आहेत. बस पैसे काढायचे ठेकेदारांकडून. काल ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कुत्रे, भाडेके तट्टू, पत्रकारांनाही त्याने म्हटलेलं आहे. खरं म्हणजे तुमच्या राज्यामध्ये
रोज खून, मारामाऱ्या, हत्या, बलात्कार होत आहेत, ही राज्याची बदनामी नाही का? ही राज्याची बदनामीच आहे ना. विधानसभेत तुम्ही रोज खोटं बोलताय, ही राज्याची बदनामीच आहे. तुमच्या विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, ही राज्याची बदनामी आहे. तुमच्या विधानसभेमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन तुमचे विधानसभा अध्यक्ष निकाल देतात, ही राज्याची बदनामी आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि तुमच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं जनतेने, तर ती जनता भाडेके तट्टू, ती जनता म्हणजे कुत्र्यासारखी भुंकणारी, ही आणीबाणी उधळून लावली जाईल. नेपोलियन, अलेक्झांडर आणि सिकंदर सुद्धा आले आणि गेले, लक्षात घ्या. कोणताही स्वतःला जगज्जेता म्हणणारा या भूमीवर टिकला नाही. आरएसएसचा इतिहास त्याने वाचूनही लिहिलेला नवीन. खरा इतिहास वाचावा देवेंद्र फडणवीस आहे. खरा इतिहासाचं पुस्तक त्यांना मी पाठवतो. आणि महाराष्ट्राची जनता ही वाघ आहे, शूर आहे, लक्षात घ्या. ती शांत दिसते तुम्हाला. तुमच्यासारखी चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेल्या लोकांनी सगळ्यात जास्त या राज्याची बदनामी केली आहे. तुम्ही सरळ मार्गाने सत्तेवर आलेला नाही आहात, ही या राज्याची बदनामी आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याच्या जनतेची माफी मागायला पाहिजे. त्यांना कुत्रा आणि भाडेके तट्टू म्हटल्याबद्दल. माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण ज्या एकनाथ शिंदेनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं मानत नाही. राज्याच्या प्रश्नाविषयी कालची बैठक विधानभवनात जे माननीय पवार साहेब आले, ते सीमा प्रश्नासंदर्भात एक महत्वाची बैठक होती, त्यासाठी ते आले. खरं म्हणजे ती सीमा प्रश्नाच्या बैठकीत काय घडलं हे बाहेर आलं नाही. सीमा प्रश्नाच्या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं मला सांगा ना तुम्ही. आम्ही त्यातली एक पार्टी आहोत. शिवसेना ही या चळवळीतली, या संघर्षातली एक महत्वाची पार्टी आहे. काय चर्चा झाली तिथे? आपले वकील का उपस्थित राहत नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये? किती वर्ष झाली हा खटला प्रलंबित आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्याविषयी किती जाणीव आहे की मराठी माणूस तिथे जो हाल अपेष्टा भोगतोय त्यातून तोडगा निघावा, यासाठी त्यांची काय भूमिका आहे आणि काय चर्चा झाली? तुम्ही पुढल्या बैठकीला काय तारीख दिलीत आणि परत एक बैठक तारीख घेताय का? सीमा प्रश्नाच्या बैठकीपुरतं शरद पवारांचं विधानभवनात येणं आम्ही बघा, त्यांनी काय करावं हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी.